देवा माफ कर मला. अजून नाही रे अजून साहेब आमदार झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. अशीच साथ राहू द्या. जानकी वैभव कुठे गेलाय ग? त्याचा नेता निवडून आलाय, गेलाय त्याला हार घालायला. बर बर मी शेतात जाऊन येतो. हा. पोराला एवढं समजावून पण पोरग त्या नेत्याच्या नादाला लागून पाक बरबाद व्हायला लागले. मी लय मोठी मोठी स्वप्न बघितलेली पण पोरानं त्या सगळ्या स्वप्नाचा चक्काचूर केला. आता माझ्या जगण्यात काय सुद्धा अर्थ नाही. देवा देवा माफ कर मला. होय होय सकाळीच पोचल्या. त्याचं काय टेन्शन घेऊ नका बघा तुम्ही. मी आहे इथं, काय टेन्शन घेऊ नका. होय नाना नाना काय झाली तुम्हाला? वैभ्या! काय बाबा? वैभ्या तुझ्या पप्पाने कीटकनाशक पेलंय. काय पप्पा? चल लवकर. पप्पा काय केलं तुम्ही? पप्पा वैभ्या लवकर 4 चाकी गाडी घेऊन यायचा. नानाला दवाखान्यात नेलं पाहिजे. बरोबर भावा येतो. कोणाच तर 4 चाकी गाडी घेऊन वैभ्या आपल्या साहेबांची गाडी आणजा की. बरोबर आणतो बाबा. इथं काम पप्पांच्या पाशी 5 मिनिट आलो बाबा. काय नाही तुम्हाला. साहेब ऐका की. अरे तुझं माझं पप्पा कीटकनाशक पेले ती. त्याच दवाखान्यात द्यायचं. तुमची गाडी पाहिजे होती द्या की. अरे माझी गाडी म्हणजे काय वडापची गाडी वाटली मी. हे घ्या 50 रुपये रिक्षा न्यायचा तुझ्या म्हातारीला. ही घे सोन्याची चेन आणि मोडून पैसे घे तुला. आणि बाळा खूप मोठा हो. नाही शहाणायचा तुम्ही. जावा हातून घालून झोपा जावा. हो दादा आमचं पप्पा कीटकनाशक पेले त्याच दवाखान्यात द्यायचं. तुमची 4 चाकी गाडी पाहिजे होती जरा. अरे गाडी भाड्यासाठी बाहेर गेला ना. दिलीस तरी तुला गाडी. बरोबर चालतं दादा जातो. पप्पा गाडी करत असताना नाही का म्हणला त्याला? अरे ते वैभ्या आहे विरुद्ध पार्टीचा. मग कशाला द्यायचं त्याला आपली गाडी. जा तिकडे. सगळे बाबा गाडी एक मिळाल्या पप्पाच घेऊन. चल चल. वैद्या आता नाही उपयोग त्याचा. तुझं पप्पा नाही द्यायचं का? बाप्पा मी चुकीचं वागलं. बाप्पा मला माफ करा. बाबा ज्या नेत्याच्या मागणं मी आयुष्यभर फिरलो त्या नेत्यानं मला अडचणी काळात मदत केली नाही. भावा तू पोलीस स्टेशन मध्ये होतास तेव्हा नेत्याच्या फोनवर नव्हता सुटलास तू. बाबा सांगतो. एवढ्या पावटी सोडा की त्याला. पाया पडतो तुमच्या साहेब. जा 30,000 रुपये घेऊन येत जा. त्याशिवाय सोडत नाही. चल. नाना उठा. आणतो साहेब. हा जा. जानकी तुझं दागिने दे. वैभ्याला सोडवून आणायचंय. बरोबर. ही धरा. हा साहेब
ही जरा दागिनं आणि सोडा माझ्या पोराला. 1 तासात सोडतो त्याला, जा. बरोबर साहेब. पप्पा चुकलं माझं. पप्पा तुम्ही होता तर मला तुमची किंमत कळली नाही. देवा काय करू आता मी. पोरा मला काय सुद्धा झालेलं नाही. पप्पा तुम्ही जेवत आहे पप्पा. पोरा तू त्या नेत्याच्या मागणं फिरून बरबादीच्या दिशेने चाललेलास म्हणून तुला अद्दल घडवण्यासाठी मी आणि सोम्याने मिळून हे नाटक केलेलं. पप्पा तुम्ही म्हणत होता ते खराय. नेता फक्त कार्यकर्त्यांचा वापर करून घेतो. त्यांच्या घरातल्या सतरंजा उचलायला लावतो, दारूचं वाईट व्यसन लावतो. भांडण झाल्यावर कार्यकर्ता मार खातो आणि नेत्याची पोरं नेता घरात बसलेला असतो या, आणि कार्यकर्ता कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनच्या पायऱ्याशी शोध बसतो. पण पप्पा मी आजपासून नाही फिरणार कुठल्या नेत्याच्या मागणं. आजपासून माझं जे काय आहे ते फक्त तुम्हीच आहे पप्पा. शाबास पोरा. पप्पा मी कष्ट करून आता माझ्या स्वतःच्या पाया उभा राहणार आणि तुम्हाला चांगला दिवस दाखवणार पप्पा. चला पप्पा, सोम्या चल. मित्रांनो, कुठल्याही नेत्याच्या मागणं फिरत बसू नका. कष्ट करा, प्रगती करा आणि आपल्या आई वडिलांना चांगले दिवस दाखवा. धन्यवाद.